दर्शन आणि पुष्पांजली अर्पण मान्यवरांच्या हस्ते होत आहे। शिक्षण क्षेत्रात उच्च नाम कमवणारी आशिया खंडामधील एक नामांकित संस्था निर्माण करणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीचे दर्शन आणि पुष्पांजली अर्पण या ठिकाणी होत आहे। मध्ये शक्ती आहे, ज्ञानरूपी भक्ती आहे, वाचनातून यश मिळे, हेच खरे समाधान रे। शिक्षण क्षेत्रातील भगीरथ आणि ज्ञानाची गंगा खेडेगावापर्यंत पोहोचवणारे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील ची सुरुवात आपण ग्रंथदिंडीने करत मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे सचिव ज्ञानदेव यांचं स्वागत विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक महाराजा यानंतर कुलगुरू ज्ञानदेव मस्के साहेब यांनी करावे असे मी त्यांना विनंती करते। यानंतर शिवरत्न विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक दाबडे साहेब करतील। या ग्रंथ महोत्सवाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर यांचे दाबडे साहेब यांनी करावे असे मी त्यांना विनंती करते। ग्रंथ महोत्सव समितीचे कार्यवाहक यांनी करावे असे मी त्यांना विनंती करते। यानंतर पवार PN साहेब यांचे स्वागत। यानंतर मोरे साहेब यांचे यानंतर जगदाळे विनंती करते। यानंतर नंदा जाधव मॅडम यांचे स्वागत आपण करूया। आज या सोहळ्यामध्ये प्रत्येक आणि वाचन संस्कृतीसाठी कायम प्रेरणा हो हीच शुभेच्छा। आज आपल्या ज्ञानाचा झरा वाहणारा, संस्कृतीचा साज चढवणारा आणि विचारांना नवी दिशा देणारा हा ग्रंथ महोत्सव आज या मंगल क्षणी आपण सारे एकत्र आलो आहोत ग्रंथदिंडीच्या माध्यमातून पुस्तकांचा सन्मान करण्यासाठी। या ग्रंथदिंडीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत आणि उज्ज्वल शब्दांमध्ये आहे शक्ती अपार। रयत संस्थेचे या ग्रंथ महोत्सवाचे अध्यक्ष प्राचार्य माननीय यशवंत पाटील साहेब, ग्रंथ महोत्सव समितीचे कार्यवाहक शिरीष शेट्टी
तर गौरव सन्मान गरजेचं आहे. शिक्षण संस्थेच्या पृथ्वी विभागाचे